भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत युद्धखोर पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे। पाकिस्तानने आगळी करत भारतात सीमा भागातल्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, पण पाकचे ड्रोन आणि मिसाईल्सना भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने हवेमध्ये उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे। एवढंच काय तर पाकची नांगी ठेचत त्यांचे 11 एअरबेस भारताने निस्तनाबूत केलेले आहेत। नूर खान, रहीम यार खान, सुखपूर सारखे महत्त्वाचे एअरबेस भारताने उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत। आणि नेहमीप्रमाणेच पाकिस्तानने कांगावा केलाय, पण यावेळेला भारतानं नाही तर आंतरराष्ट्रीय मीडियानेच पाकची पोलखोल केलेली आहे। भारताच्या विजयाचा डंका विदेशी मीडियातही पाहायला मिळतोय। पाकिस्तानने आगळीक केल्यानंतर भारतानं जोरदार पलटवार केला होता। शस्त्रसंधीच्या आधी आणि शस्त्रसंधी नंतर विदेशी मीडियानं कशा प्रकारे कव्हरेज दिलंय, चला बघूया। दरम्यान न्यूयॉर्क टाइम्समध्ये नेमकं काय छापण्यात आलं आपण बघूया। भारताकडून पाकचे 6 एअरफील्ड लक्ष्य करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मोठं नुकसान झालेलं आहे। पाकच्या एअरबेसवरील 6 रनवे हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। दरम्यान भारताचा पाकवरील सर्वात मोठा हल्ला आहे असं सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे। यानंतर सॅटेलाइट इमेजमधून नुकसानाचं चित्र सुद्धा स्पष्ट दिसतंय। यामध्ये 3 हँगर्स, 2 रनवे आणि एअरबेसवरील इमारतींचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर भारताचा 100 किलोमीटर आत घुसून पाकवरती हल्ला केलेला आहे। भारतीय लष्कराकडून जोरदार हवाई हल्ला करण्यात आलाय आणि 1971 नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सुद्धा न्यूयॉर्क टाइम्समध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। धुळफेक करणारी माहिती पसरवून लोकांच्या मनात संदेह निर्माण करायचा याच्यासाठी यंत्रणा सज्ज झाली होती। याच्यामध्ये काश्मीरमधल्याही काही फुटीरतावादी लोकांनी आपल्याकडे विमानाचे अवशेष सापडले वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना दिल्या। प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती आणि 10 मे नंतर मात्र परिस्थिती बदलायला लागली। भारताने जेव्हा पाकिस्तानच्या 9हून जास्त ठिकाणी धावपट्ट्यांवर किंवा त्याच्या आजूबाजूच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले केले, तेव्हा या सगळ्या हल्ल्यांचे फोटो, सॅटेलाइट इमेजरी या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध केल्या। आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी सुद्धा, की जे अशा प्रकारे ओपन सोर्स इंटेलिजन्सचा अभ्यास करतात, त्यांनी देखील त्याची खातरजमा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की भारताने केलेले दावे आहेत ते खरे आहेत। दरम्यान भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 11 एअरबेस हे निस्तनाबूत झालेले आहेत। अमेरिकेच्या द न्यूयॉर्क टाइम्सने पाकच्या एअरबेसचं नुकसान कसं झालंय याचे सॅटेलाइट इमेजेस प्रसिद्ध केलेले आहेत। यामध्ये हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरचे फोटो प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। बोलारी एअरबेसवरील हँगर उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। हँगर म्हणजे या ठिकाणी फायटर जेट्स जे आहेत ते पार्क केले जातात। तर पाकिस्तानमधील महत्त्वाचे एअरबेस मानल्या जाणाऱ्या नूर खान एअरबेसवरील इमारत सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। ही पाक वायुदलाची अतिशय महत्त्वाची इमारत असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये पाकिस्तानचे काही अधिकारी मारले गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे। तर पाकिस्तान सैन्याचं अत्यंत महत्त्वाचं एअरबेस म्हणजे रहीम यार खान या एअरबेसवरती जो रनवे आहे तो भारतीय हल्ल्यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। रनवे उद्ध्वस्त झाल्यामुळे पाकिस्तानचे फायटर जेट्स इकडनं उड्डाण घेऊ शकलेले नाहीयेत। सरगोदा एअरफील्डवरती सुद्धा भारतीय हवाई दलाने रनवे उद्ध्वस्त करून टाकलाय आणि याच्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये अगदी स्पष्टपणे बघायला मिळतं। अमेरिकेचे 20 पेक्षा अधिक सॅटेलाइट जे आहेत ते भारत पाक तणावादरम्यान या ठिकाणी लक्ष ठेवून होते आणि या सॅटेलाइटने टिपलेली हे जी छायाचित्र आहेत, हे फोटो आहेत, हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलेला आहे। तर आता बघूया पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा आणखीन एक नमुना। पाक लष्कर आणि पाक मीडिया भारतातील एअरबेस उद्ध्वस्त केल्याचे खोटे दावे करतात। मुख्यत्वे भारतातील उधमपूर एअरबेसला लक्ष्य केल्याचे दावे पाकिस्तानकडून केले जात आहेत, पण न्यूयॉर्क टाइम्सने हा दावा सुद्धा खोडून काढलेला आहे। न्यूयॉर्क टाइम्समध्ये शस्त्रसंधीनंतरचा उधमपूर एअरबेसचा फोटो प्रसिद्ध करण्यात आलाय। यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय की उधमपूर एअरबेसचं कुठलंही नुकसान झालेलं नाहीये। तर भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ हे हवाई हल्ले करत भारताने उद्ध्वस्त केलेले आहेत। या ऑपरेशनचे वैशिष्ट्य म्हणजे भारताने पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटांमध्ये जाम करून टाकलेला आहे। यानंतर हवाई दलाने अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलंय आणि ऑपरेशन सिंदूरने पाकचं आणि चीनी आणि तुर्की बनावटीचं तंत्रज्ञान कसं फेलाय हे दाखवून दिलेलं आहे। यामध्ये चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र आहे, तुर्की बनावटीचं यिहाव हे लांब पल्ल्याचं रॉकेट आहे, तर क्वाडकॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा सुद्धा समावेश होता। पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करून तो भारताचा हल्ला रोखू शकलेला नाहीये। भारताने आपण तंत्रज्ञानामध्ये कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे अख्ख्या जगाला दाखवून दिलेलं आहे।
दरम्यान भारताला भार्गवास्त्र ही नवी स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळालेली आहे. ओडिशातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्राची यशस्वी चाचणी सुद्धा करण्यात आलेली आहे. भार्गवास्त्र ही खरं तर ड्रोन विरोधी प्रणाली आहे. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 3 चाचण्या सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत. या दरम्यान 4 रॉकेट डागण्यात आले आणि ते सर्व लक्ष्यांवरती आदळलेले आहेत. भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजेच SDAL ने विकसित केलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवरती तैनातीसाठी डिझाईन केलेली ही प्रणाली आहे. भारताच्या सशस्त्र दलांसाठी अतिशय ही महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान भार्गवास्त्र नेमकं कशा पद्धतीने काम करतं शत्रूचा ड्रोनचा कशा प्रकारे कर्दन काळ्या आपण दृश्यांच्या माध्यमातून समजून घेऊया. ड्रोन स्वाम्स जे आहेत त्याला निष्क्रिय करण्यामध्ये सक्षम आहे. ड्रोन स्वाम म्हणजे जो ड्रोनचा थवा आपल्यावरती पाठवला जातो त्याला पूर्णपणे पाडू शकतं. तर पहिला संरक्षण टप्पा विनानिर्देशित मायक्रो रॉकेट्सवरती आधारित आहे. दुसरा संरक्षण टप्पा जर बघायचा झाला तर 20 मीटर कक्षेतील ड्रोन हे नष्ट करू शकतंय. भारताचं भार्गवास्त्र कशा पद्धतीने ड्रोनचा नायनाट करतं आपण हे बघतोय, कर्दन काय ठरतं ते आपण बघतोय. डोंगराळ भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका इथून पुढे सुद्धा बजावली जाणार आहे. दरम्यान या भार्गवास्त्राबाबत महाभारतातील पौराणिक संदर्भ सुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊया. तर महाभारतातलं वापरलं गेलेलं सर्वात घातक असं हे अस्त्र आहे. परशुरामांनी शक्तिशाली अस्त्र निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे. तसंच परशुराम यांनीच भार्गवास्त्र कर्णाला दिलेलं आहे. अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो याचं वैशिष्ट्य आहे. तर संपूर्ण ग्रह नष्ट करण्याची क्षमता या अस्त्रामध्ये आहे. त्यामुळे या भार्गवास्त्राचा पौराणिक संदर्भ नेमका काय हे आपण बघत होतो. पाकिस्तानची अवस्था ही घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाल्याचं वक्तव्य अमेरिकन लष्कराचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी केलेलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुबिन यांनी पाकिस्तानची पोलखोल केलेली आहे. ऑपरेशन सिंदूरमधून भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलंय. केवळ लष्करच नाही तर कूटनैतिक स्तरावर सुद्धा भारताने पाकची धूळदाण उडवल्याचं रुबिन म्हणाले. या ऑपरेशनमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध संपूर्ण जगासमोर आल्याचा दावा रुबिन यांनी केलेला आहे. भारताच्या सडेतोड कारवाईमुळे पाकिस्तानचा अक्षरशः कंबरडा मोडलाय. भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे हाल झाले. त्यामुळे भारताविरोधातील या युद्धात पाकिस्तानने अखेर शस्त्रबंदीसाठी अक्षरशः विनंती केली आणि यानंतरची पोलखोल अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने केलेली आहे. युद्धबंदीसाठी पाकची याचना करत होता असा दावा मायकल रुबिन यांनी केला आहे. Now, however, is what Pakistan will do next. Clearly, there's a problem within the Pakistani military, both because it's a cancer on Pakistani society and because, as a military, it's incompetent. And so, is Asim Munir going to keep his job? Pakistan went running to try to achieve a ceasefire, like a scared dog with its tail between its legs. And the fact of the matter is, there is absolutely no spin that the Pakistani military can put on what occurred to shield themselves from the full reality of the fact that they not only lost, but they lost very, very badly.